आमच्या पर्णकुटीसमोर एक मोठा वटवृक्ष होता. वृक्ष कसला? अनेक रंगांच्या, अनेक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटंसं पक्षीनगरच होतं. ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाई. त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखाच दिसे. त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत. निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवीत असावेत. त्यांचा तो किलबिलाट मी स्वतःला विसरून घटकानघटका कान देऊन ऐकत असे. मला वाटे आपणही या वृक्षासारखं व्हावं. आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत. कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुडसुद्धा माझ्याकडे यावा. सळसळणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या त्या पक्षीराजानं प्रथम मोठ्या ऐटीनं म्हणावं, छी, असली लिबलिबीत फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही. मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं, फळं नको खाऊ पक्षीराज, पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही. थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यानं हळूच टिपावं. पक्षीराजाच्या त्या पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हातांनी टाळा पेटाव्यात. अंगावरच्या उत्तरीयाच्या वेली करून त्या आनंदातिशयानं अवकाशात उडवाव्यात. मी त्या वृक्षाकडं पाहत होतो. त्याचा आकार गदेसारखा होता. वर फांद्यांचा गोलाकार घेर नि खाली बुंध्याचा बळकट दंड. इतक्यात खाड असा कसला तरी आवाज झाला म्हणून तिकडं पाहिलं. भगदत्त नावाचा आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसूडाचे फटकारे काढीत येत होता. मी त्याच्याकडं आश्चर्यानं पाहिलं. हातातील आसूड मानेभोवती लपेटीत तो म्हणाला, काय वसू, काय पाहतो आहेस? काही नाही, पक्षी पाहतो आहे, मी उत्तर दिलं. या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी? पक्षी पाहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे. या वटवृक्षावर कावळेच जास्त असतात. ही लिबलिबीत फळं खाण्यासाठी ते जमतात. हातातील आसूडाच्या दंडानं खाली पडलेली काही फळं उडवीत तो म्हणाला, कावळे? होय, भारद्वाज, शेण, कोकिळ असले पक्षी चुकूनच असावयाचे इथं. एखादा कोकिळ असतो, तोही कोकिळेच्या धूर्तपणामुळे. कसला धूर्तपणा? मी त्याला कुतूहलानं विचारलो. अरे, कोकिळा आपलं अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते. अंड्याचा रंग आणि आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो. त्यामुळं कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचं तरी अंड असावं याची शंकाच नाही येत. मग कावळी कोकिळेचं अंड उबविते आणि मग सप्तस्वरांत ताना मारून आसमंत भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या घरट्यात आपसूक वाढू लागतो. त्यानं आसूड मानेभोवती लपेटला. कोकिळ नि कावळीच्या घरट्यात? मी विचार करू लागलो. कसं शक्य आहे ते? भगदत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून? आणि क्षणभर तो म्हणतो ते खरंही मानलं तरी कुठं बिघडतंय? कावळीच्या घरट्यात कोकिळ वाढतही असेल, पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही. वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्तस्वरांतील तान इतर पक्ष्यांना गरजून सांगतेच सांगते, मी कोकिळ आहे, मी कोकिळ आहे.